नमस्कार. रोखोकला आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. नोटाबंदीच्या काळा प्रेक्षको आता असह्य होऊ लागले आहेत. नोटाबंदीचे साईड इफेक्ट प्रकर्षाने जाणवू लागलेत. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या लढाईचा भाग म्हणून मोठा गाजावाजा करून नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. पण त्यामुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचार कसा वाढीला लागलाय याची एकाहून एक सरस उदाहरणं दररोज आमच्या समोर येत आहेत. नोटाबंदीमुळे सामान्य जनता एकीकडे हैराण आहे, तर दुसरीकडे आपल्याच खात्यातून पैसा काढण्यासाठी बँका आणि एटीएमच्या रांगेत उभं राहायची वेळ आमच्या जनतेवर आली आहे. उन्हातानात घाम पुसत लोक तिष्ठत उभे आहेत आणि दुसरीकडे लाखो करोडो रुपयाचं नवं चलन काही जणांना आरामात घर बसल्या मिळतंय. त्यांच्या ऑफिसात गाड्यांमध्ये लाखो कोटीच्या बेहिशोबी नोटा सापडत आहेत. बँकवाले 1000-2000 रुपयांच्या टिकल्या सामान्य लोकांच्या हातावर टेकवत आहेत आणि दुसरीकडे 2000च्या नव्या गुलाबी नोटांची बंडलच्या बंडलं काही जणांना पुरवली जात आहेत. हे भ्रष्टाचाराचं चलन त्यांच्याकडे आलं कुठून? सामान्य जनतेसाठी पैशाचं रेशनिंग सुरू आहे. एवढं घबाड त्यांच्या हाती लागलं कसं? बँक अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय एवढा मोठा चलन घोटाळा होऊ शकतो का? ॲक्सिस बँक या खासगी बँकेतल्या अनेक अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बंगळुरूमध्ये रिझर्व्ह बँक अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात सापडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक उदात्त हेतून नोटाबंदी जाहीर केली, पण कुंपणच कसं शेत खात आहे याचा दाहक अनुभव या निमित्तानं पाहायला मिळाला. या खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार? लोकांना वाटण्यासाठी दिलेलं चलन परस्पर आपल्या मर्जीतल्या लोकांना देणाऱ्या या भ्रष्ट बँकर्सवर सरकार काय कारवाई करणार? खडखडाट असलेल्या एटीएम मध्ये पैसे भरण्याऐवजी खास लोकांच्या तिजोऱ्या भरणाऱ्या महाभागांना चाप कसा लावणार? हे एका राज्यात किंवा एका बँकेत झालेलं नाही प्रेक्षको. बँक अधिकारी आणि काळा पैसे यांचं साठोलोटं देशातल्या प्रत्येक भागात, प्रत्येक जिल्ह्यात दिसतंय. मग काळ्या पैशाच्या विरोधातली सरकारची लढाई यशस्वी कशी होणार? बँकांच्या शाखेशाखेतला हा संपूर्ण चलन घोटाळा पूर्णपणे उजेडात येऊ तरी शकणार आहे का? आणि वाहत्या गंगेत हात धुवून घेणाऱ्या भ्रष्ट मंडळींना जरब बसेल अशी कारवाई सरकार करू शकणार आहे का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. भ्रष्टाचाराचं नवं चलन. भ्रष्टाचाराचं नवं चलन. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. नोटाबंदीमुळे देशातली सामान्य जनता त्रस्त आहे. एकीकडे लोकांना स्वतःच्या हक्काची रक्कम काढण्यासाठी बँका आणि एटीएम बाहेर तासनतास ताटकळत उभं राहावं लागतंय, तर दुसरीकडे हे चित्र पहा. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. हर सीधे रस्ते की एक तेरी चाल है. सीधे रस्ते की एक तेरी चाल है. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. गोलमाल 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 है, सब गोलमाल है. कोट्यवधी रुपयांच्या बेहिशोबी नोटा सापडतायत. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात. गंमत म्हणजे सामान्य लोकांना नव्या नोटा पाहायलाही मिळत नाहीयेत आणि या साठेबाजांकडे चक्क 2000च्या नव्या नोटांच्या थप्प्याच्या थप्प्या सापडतायत. पुण्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या पर्वती शाखेत एका खासगी कंपनीच्या 15 लॉकर्समधून तब्बल 10 कोटी रुपये जप्त करण्यात आले. नालासोपाऱ्यामध्ये ईडी आणि आयकर विभागाच्या संयुक्त कारवाईत शिवसेना उपजिल्हा प्रमुख धनंजय गावडे आणि एका व्यापाऱ्याकडून 1.25 कोटी रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली आहे. ठाण्यातही पोलिसांनी तब्बल 1 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली असून 3 आरोपींना अटक केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये वाकड पोलिसांनी 67 लाखांची रोकड जप्त केली आहे. दिल्लीत करोल बागमधून 5 जणांकडून 3.25 कोटींची रोकड ताब्यात घेण्यात आली आहे. बंगळुरूमध्ये आयकर विभागानं धाड घालून 2.25 कोटींच्या नव्या नोटा जप्त केल्या. पणजीमध्येही 68 लाखांच्या तर कळंगूटमध्ये 24 लाखांच्या नवीन नोटा हस्तगत करण्यात आल्या. चंदीगडमध्ये ईडीनं 2 कोटी 18 लाखांची रोकड जप्त केली आहे. नोएडामध्ये ॲक्सिस बँकेच्या एका शाखेतून 20 बोगस कंपन्यांच्या खात्यांमधून 60 कोटी रुपये जप्त करण्यात आले. चेन्नईत 10 कोटी रुपये, सुरतमध्ये 76 लाख रुपये, वडोदऱ्यात 19 लाख रुपये, गुजरातच्या अंबालात 4.5 लाखांच्या नव्या नोटा हस्तगत करण्यात आल्या. नव्या चलनातल्या 2000च्या नोटा या साठेबाजांकडे आल्या कशा हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाहीये. बँक अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय एवढा मोठा चलन अपहार शक्यच नाहीये. ॲक्सिस या खासगी बँकेच्या अधिकाऱ्यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जुन्या नोटा बदलून देण्याच्या या रॅकेटमध्ये रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्याचाही हात असल्याचं बंगळुरूमध्ये उघड झालंय.
के मायकल नावाच्या या आरबीआय अधिकाऱ्याकडून सीबीआयनं 5,70,00,000 रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत. एकीकडे काळं धन पांढरं करण्यासाठी जिल्हा बँकांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर सरकारनं जिल्हा बँकांवर निर्बंध घातले. आता खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारीच चलन गैरव्यवहार करताना सापडलेत. बँकाच आता भ्रष्टाचाराचा अड्डा बनल्यात का? रिझर्व्ह बँकेकडून बँकांना दिलेलं चलन सामान्य खातेदारांना मिळतंय की परस्पर लाटलं जातंय यावर कुणाचं लक्ष आहे की नाही? भ्रष्ट बँक अधिकारी आणि साठेबाजांचं हे सिंडिकेट सरकार कसं मोडून काढणार असे सवाल आता उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. भ्रष्टाचाराचं नवं चलन या विषयावरचा आपण हा रिपोर्ट पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर किरीट सोमय्या, भारतीय जनता पक्षाचे खासदार दिल्लीहून. किरीटजी आपल्या या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, त्यांचं स्वागत. आपल्या बरोबर आहेत ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे उपाध्यक्ष कामगार नेते विश्वास उडगी. विश्वास उडगी, आपलंही स्वागत. आणि विश्वंभर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी हे देखील आपल्या बरोबर आहेत. भ्रष्टाचाराचं नवं चलन यात जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेतोय तो आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो पहिला मुद्दा आहे सर्वसामान्य रांगेत आणि बड्यांना घरपोच रोकड हा विरोधाभास कशामुळे? सर्वसामान्य रांगेत आणि बड्यांना घरपोच रोकड हा विरोधाभास कशामुळे? किरीट सोमय्या, तुमचे विरोधक म्हणतच होते की कोण श्रीमंत आता रांगेत उभा आहे? सर्वसामान्य रांगेत उभा आहे. कोणी मोठा इंडस्ट्रियलिस्ट रांगेत दिसला नाही, कोणी मोठा सरकारी अधिकारी रांगेत दिसला नाही. आणि आता जे सापडत आहेत पैसे ते कोणा गरीब माणसाकडे, मध्यमवर्गीय माणसाकडे सापडत नाहीयेत. हा रिपोर्ट आपण पाहिलात. या गोलमालचं स्क्रिप्ट कोणी लिहिलं? या गोलमालचं दिग्दर्शन कोणी केलं? या गोलमालचे अभिनेते कोण होते? हे गोलमाल केलं कोणी? किरीट सोमय्या. मला असं वाटतं की आपणच प्रश्नात उत्तर सांगितलं आहे. हीच वास्तविकता आहे आणि त्यातनं आपल्याला पुढे जाण्यासाठी मोदींनी हा क्रांतीचा मार्ग निवडला आहे. हे शिवधनुष्य आहेत. कारण की ज्यांनी कोणी गोंधळ घातला, ज्यांनी मस्ती केली ते सगळेच लबाड आहेत, ते भ्रष्टाचारी आहेत. गेल्या काही वर्षात भ्रष्टाचाराची कीड हे इतक्या मोठ्या प्रमाणात समाजात रूढ झालेली आहे. वेगवेगळे अंदाज येतात. काळं नाणं, कोणी 10 लाख कोटी म्हणते, कोणी 15 लाख कोटी, कोणी 25 लाख कोटी. हे जे काळं नाणं आहे त्याच्या समोरचा हा संघर्ष. म्हणून एवढी मोठी लढाई ही आपल्या सगळ्यांची आहे आणि त्यात अशा प्रकारचे गैरव्यवहार होत आहेत ते बाहेर काढायची आता सुरुवात झाली. यात आणखीन आपण उदाहरण देऊ शकतात. जनधन बँक अकाउंट मध्ये, काही बँक अकाउंट मध्ये बेनामी पैसा जमा केला गेला. त्याच पद्धतीने पंतप्रधानांनी सांगितलं किरीट सोमय्या, 2 लाख 2.5 लाख पर्यंत त्यांनी जमा केले तर इन्कम टॅक्स. किरीट सोमय्या, सवाल तो नाही, सवाल आहे याचं स्क्रिप्ट कोणी लिहिलं? विश्वंभर चौधरी, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे असं आपल्याकडे म्हटलं होतं. विश्वंभरजी, भारतामध्ये काय विविधता आहे बघा. भाषा, आचार, व्यवहार या सगळ्यामध्ये विविधता आपल्याकडे दिसते. परंतु या विविधतेतली एकता आजपर्यंत अत्यंत वाखाणली गेली होती. दिल्ली, मुंबई, चेन्नई, आसाम, ठाणे, मुंबई, नालासोपारा, पिंपरी चिंचवड, उल्हासनगर, फरीदाबाद, पणजी, पुणे, जयपूर सगळीकडे चलनातल्या नोटा सापडतायत नवीन आलेल्या, ज्याच्याकरता रांगेत तुम्ही आम्ही उभे असतो त्या करोडो रुपयांनी सापडतायत. इथे 24,000 रुपये अलाउड असले, 24,000 रुपये मिळायची जरी परमिशन असली तरी 5,000 रुपये मिळताना मारामार. एटीएम मध्ये तर खडखडाट 4-4 दिवस एटीएम मध्ये पैसे येत नाहीत आणि इकडे यांच्या गाड्यांमध्ये गोण्याच्या गोण्या घरून नवीन नोटा दिसत आहेत. हे गोलमालचं स्क्रिप्ट लिहिलं कोणी? मला असं वाटतं हे सरकारनेच लिहिलं आणि त्याला मॉन्युमेंटल मिसमॅनेजमेंट असा एक शब्द मनमोहन सिंग यांनी वापरला होता. त्या मॉन्युमेंटचे आता आपण एक एक पैलू पाहतो. तो मॉन्युमेंटल कसं होतं त्याचा आता आपण एक एक पैलू पाहत आहोत असं मला वाटतं. पूर्वतयारी आणि अभ्यासाशिवाय केवळ हिरोगिरी करण्यासाठी जेव्हा एखादी गोष्ट केली जाते तेव्हा यापेक्षा वेगळं काही निष्पन्न होईल असं नाही.
मला असं वाटतं की सरकारने पूर्वतयारी कुठलीही न करता, न ती चलन छापण्याची तयारी होती, न ती चलन पोहोचवण्याची तयारी होती, न ती तयारी ही होती की सगळ्यांना चलन समप्रमाणात निदान जाईल ज्या बँकमध्ये ज्या लोकांना जायचं त्यांना, ते मला असं वाटतं की ते झालं नाही. आपण अजून एक गोष्ट खरं म्हणजे ह्यामध्ये मुद्दा एक महत्त्वाचा आहे, मुद्दा असा आहे की खरं म्हणजे जी आधीची 100 आणि 550ची वगैरे कॅश होती भारतातली, जी आधी 14% चलन होतं, त्यातलं सुद्धा काही बँकांमध्ये आलंच होतं या काळात. म्हणजे असं नाही की फक्त 1000 आणि 500च्या नोटा भरल्या गेल्या, गोरगरिबांनी 100 रुपये सुद्धा भरले असतील. तर तेही मला असं वाटतं की ते सुद्धा म्हणजे या नोटात नव्या नोटात आहेच, पण जुन्या नोटाचं चलन सुद्धा बदललं गेलं की काय, अशी माझी शंका आहे मला. त्याचं कारण असं की ज्या प्रमाणात पैसा आला, मी आत्ता एका या क्षेत्रातल्या अर्थतज्ञाला बोलत होतो, ते असं मला म्हणाले की बघा, सुरुवातीचा जो दिवस होता त्या दिवशी लोकांनी 50% पर्यंत एक्सचेंज केलं. म्हणजे पुण्यात 56,000 रुपये सोन्याचा भाव होता, निम्म्याच्या म्हणजे अक्षरशः दुप्पट झाला होता. आत्ता जो भाव आहे ते म्हणाले की 10%नी आत्ता लोक आत्ताही पैसे व्हाईट करतायत, असं त्यांचं म्हणणं आहे. आता तसं जर असेल तर उलटं 50%च्या पुढे जायला पाहिजे होतं, आज 70% 80%. पण याचा दुसरा अर्थ असा आहे की चलन हे अत्यंत सहजपणे व्हाईट होत आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून आज 10%नी सुद्धा आज सुद्धा चलन व्हाईट होत आहे असं बाजारात बोललं जात आहे. आता हे जर असं असेल तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की याचा कुठलाही आदमास, याचा कुठलाही अंदाज सरकारला आलेला नव्हता की कशा प्रकारे लोक पैसे व्हाईट करतील. आणि त्याचा जर अभ्यास सरकारने केला असता तर कदाचित आता उद्याची आत्ता परिस्थिती अशी की जर समजा 31 तारखेला सगळेचे सगळे पैसे बँकेत आले, 15.4 कोटी 4 लक्ष कोटी जे काही आहे, 15.4 लाख कोटी ही जे काही सगळी रक्कम आहे ती जर जशाल तशी बँकेत आली तर या देशात हे सिद्ध होईल की काळा पैसा हा चलनात नव्हताच, मग तो इतरत्र कुठं होता तो शोधावा लागेल, लँडमध्ये शोधावा लागेल, सोन्यामध्ये शोधावा लागेल. मला असं वाटतं की आत्ता जे नोटांचं चाललं आहे, ज्या काही सगळ्या भारतभर नोटा, आपण अगदी योग्य म्हणलात की भारतात एकता दिसते की सगळीकडे गुलाबी नोट दिसते, ती बेंगलोरला आहे, ती पुण्याला आहे. गंमत वाटते की 10 कोटी रुपये हे खरं म्हणजे लॉकरमध्ये असू शकतात, याच्यावर आपल्यासारख्याचा म्हणजे विश्वासच बसण्याची शक्यता नाही. आता हे लॉकरचे पैसे हे पाहायला पाहिजे की लॉकर या माणसाने कितीदा ऑपरेट केला. जर या माणसाने लॉकर ऑफिशियली ऑपरेटच केला नसला तर सरळ आहे की बँकेच्या अधिकाऱ्यांनी जुन्या नोटा त्याच्या घेतल्या आणि नव्या नोटा त्याला देऊन टाकल्या, जे काही दलाली घ्यायची असेल ती घेऊन. तेव्हा बँकेचं व्यवस्थापन हे चांगलं न करता, बँकिंग सिस्टीम मधल्या त्रुटी लक्षात न घेता, ही बँकिंग सिस्टीम मधली एक त्रुटी आहे ती सरकारने आधी लक्षात घ्यायला पाहिजे होती. आधी ती छिद्र सरकारने बुजवायला पाहिजे होती. बुडतं जहाज आहे तर त्याला आधी कोणती छिद्र बुजवायची याचं खरं म्हणजे सरकारकडे गणित असलं पाहिजे. ते न होता ऍक्च्युअली नोटाबंदीनंतर छिद्र पडत गेलेली आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा मला असं वाटतं की मॉन्युमेंटल मिसमॅनेजमेंट हा जो शब्द अर्थतज्ञांनी त्यांच्यातल्या वापरला डॉक्टर मनमोहन सिंगांच्या, तो आता आपल्याला सगळ्यांना प्रत्यक्षात दिसतो आहे. हे सरकारसाठी नाचक्कीचं आहे, हे भारतीयांसाठी पण नाचक्कीचं आहे. नागरिक म्हणून उदयजी मला स्वतःची लाज वाटते की आपल्या देशामध्ये लोक कशा प्रकारे हातखंडे करतात आणि कशा प्रकारे खरं म्हणजे असं बोललं जातं की पाकिस्तानमध्ये 200च असे श्रीमंत लोक आहेत जे सगळा देश चालवतात. 200 लोकांचा एक क्लब आहे जो सगळा देश चालवतो. मला असं वाटतं आपल्याहीकडे ते आलेले आता, आणि ठराविक लोक, मुठभर लोक ज्यांचे लागे बांधे वशिले बँकांपर्यंत जे पोहोचलेले आहेत, ते मला असं वाटतं की सराईतपणे ते हा सगळा पैसा राजीव सातव, अत्यंत शोकांतिक आहे. सामान्य माणसं राजीव सातव रांगेत ताटकळत उभी राहताना दिसतात, त्यांना पैसे मिळत नाहीत. तर दुसरीकडे भारतातल्या सर्व भागामध्ये विशेषतः प्रायव्हेट बँका ज्या आहेत त्याच्यामध्ये ॲक्सिस बँक आहे, त्याच्यामध्ये HDFC बँक आहे, RBIचे अधिकारी पकडले गेलेले आहेत CBIच्या जाळ्यामध्ये. मला सांगा, हा जो गोलमाल किंवा सर्वसामान्याच्या तोंडी असला शब्द म्हणजे हा जो झोल झाला, त्याच्यामध्ये नेमकं स्क्रिप्ट कोणाचं? बँकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून एक चांगली योजना बुडवली का मुळात योजनेची तयारी नव्हती त्याच्यामुळे योजना फसली, का योजनेचा हेतू उदात्त होता परंतु कुठली तयारी नाही आणि त्यात पुन्हा अधिकाऱ्यांनी घोळ घातले त्याच्यामुळे योजना आता अडचणीत आली? काय वाटतं आपल्याला राजीव सातव? उदय सर, आपल्याकडे जे चित्रपट निघतात त्याच्यात शेवटी एक नाव असतं, रायटर, डायरेक्टर, प्रोड्युसर असं. तर ह्या सगळ्या स्क्रिप्टचं किंवा हे जे आता नोटबंदीचा हा जो पिक्चर मागच्या 35 दिवसात चालू आहे, याचा रायटर, डायरेक्टर, प्रोड्युसर आणि मुख्य ॲक्टर जर कोणी असतील तर ते देशाचे पंतप्रधान आहेत. आता कसे ते आहेत तुम्ही बघा. 8 नोव्हेंबरला पंतप्रधानांनी 85% चलन बाद करताना जी भूमिका त्यांनी मांडली, ती भूमिका मांडायच्या मागे त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही 85% चलन बाद करतो आणि काळा पैसा यातून बाद होणार आहे. 8 नोव्हेंबरला जे RBIनं नोटिफिकेशन काढलं, मागच्या 30-35 दिवसामध्ये याच्यामध्ये 10 वेळा अमेंडमेंट झाल्या. नुसत्या 10 वेळा अमेंडमेंट झाल्या नाही तर किमान 9 ते 10 वेळा करेक्शन झाले. आणि मागच्या 35 दिवसात 100 वेळा नियम ऑथोराईज म्हणजे अधिकृतरित्या 100 वेळा नियम बदलले. कसे बदलले? पहिल्यांदा सांगितलं आम्ही 4000 देणार, नंतर सांगितलं आम्ही 4500 देणार, नंतर सांगितलं आम्ही 2000 देणार. तुम्ही ह्याची आधी तयारी नाही केली.
तुमच्याकडे CCTV कॅमेरे आहेत का नाही हे तुम्ही पाहिलं नाही. मुद्दा हा आहे की बँकांच्या अधिकाऱ्यांना आपण आज दोष देतो आहे. बँकांच्या अधिकाऱ्यांचा दोष आहे. तुम्ही कशा पद्धतीनं नोटांचं वितरण होणार, तुम्ही ATMचं कॅलिब्रेशन असेल, बाकी सगळ्या गोष्टी पाहिल्या का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा विषय हा आहे की ह्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी उघड्या डोळ्यानं पाहिलं की मागच्या 2.5 वर्षात काय झालं. मागच्या 2.5 वर्षात हे झालं की मैं न खाऊंगा न खाने दूंगा अशा म्हणणाऱ्या या मोदी सरकारनं 1,62,000 कोटी रुपयेचं कर्ज राईट ऑफ केलं, म्हणजे माफ केलं. आणि माफ केलं म्हणजे कोणाचं केलं, ते शेतकऱ्यांचं नाही केलं, ते विजय माल्याचं केलं. कोण विजय माल्या? ह्यांचा जवळचा माणूस जो पळून गेला, यांना पळू जाऊ दिलं यांनी. सगळ्या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट्सचं यांनी कर्ज हे राईट ऑफ केलं. राईट ऑफची दुसरी परिभाषा आहे की ते परत येणारच नाही आहे. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की जिथं सरकारच 1,62,000 कोटी कर्ज राईट ऑफ करत असेल तर बँकांच्या अधिकाऱ्यांना काय संदेश जाणार आहे. बँकांच्या अधिकाऱ्यांनी विचार केला असेल की आपल्यासाठी संधी आहे, ही संधीचं सोनं केलं पाहिजे. तर सांगायचा मुद्दा हा आहे की ज्या पद्धतीनं हा स्क्रिप्ट लिहिलं पंतप्रधानांनी, हे स्क्रिप्ट अंमलात आणलं पंतप्रधानांनी, सरकारचं इकॉनॉमिक ॲडवायझर मागच्या 30-35 दिवसात दिसले नाही, RBIचे गव्हर्नर आपल्याला कुठं दिसले नाही, आणि याच्यावरून याचं सगळं फेल्युअर हे पंतप्रधानांचं आहे. किरीट सोमय्या, आपल्याला कल्पना आहे का की आज उर्जित पटेल यांना विमानतळावर उतरता क्षणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर काळे झेंडे दाखवण्यात आले. हे सगळं खापर RBIवर फोडलं जात आहे, परंतु या सगळ्याला फक्त RBI जबाबदार आहे. या सगळ्याला तुमची योजना, त्या योजनेमध्ये असणाऱ्या पळवाटा ज्याचाच वापर करत एकेकाळी आमच्याकडे हर्षद मेहता नावाचा भस्मासूर जन्माला आलेला होता. त्यांनी काय केलं होतं, त्यांनी फक्त पळवाटांचा वापर केलेला होता. तशाच तुम्ही या योजनेमध्ये पळवाटा ठेवल्यात. त्याच्यात हे अधिकाऱ्यांनी वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेतलेत. कदाचित असंही बोललं होतं की त्यांनी ते हात धुवावेत म्हणून तशा पळवाटा ठेवलेल्या होत्या का. यातली अतिशयोक्तीचा भाग जरी दूर केला तरी आत्ता या क्षणाला सर्वसामान्य रांगेत आणि दुसरीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नोटांचा भ्रष्टाचार सुरू आहे. काळा पैसा जो आहे तो गुलाबी होऊन चाललेला आहे आपल्या देशामध्ये. किरीट सोमय्या, मला खरं ते ऐकून खूपच बरं वाटतं. म्हणजे आपण कशा पद्धतीने कुठल्या तरी एका गोष्टीचं किती मोठं स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो. गेले 30 दिवस हीच भाषा, एवढंच मोठं स्वरूप रोज आम्ही ऐकतो, रोज टीव्हीवर जातो, रोज पाहतो, रोज लाईनी चेक करतो. आणि हे जे 30 दिवसाचे आपण आमच्या मित्र पक्षांचे, विरोधी पक्षांचे सगळ्यांचे डायलॉग ते व्हिज्युअल पाहिले तर रोज कुठलं ना कुठलं गाव, रोज कुठली ना कुठली लाईन, रोज कुणाचं इतकं भयानक चित्र आपण रोज ऐकतोय. म्हणून तर सामान्य माणसांना असं वाटायला लागलं की हे काय सांगतायत हो चोरी, लबाडी, भ्रष्टाचारी आहे हे कोण नाही म्हणतंय. त्यासाठी ते सगळं केलंय. आपण आठवा, पहिले 4 दिवस मुंबईचा रांगा, दिल्लीचा रांगा, किती मोठ्या भयानक रांगा दाखवल्या आपण. जसं काय उद्या मला अन्नच मिळणार नाहीये, चहा प्यायला पैसे मिळणार नाही. मी या सगळ्यांना विचारलं, संसदेत सांगितलं, व 30 दिवसात एक माणूस उपाशी राहिलेला दाखवा. नंबर 2, आपण कुठे 1 कोटी, कुठे 50 लाख, कुठे 7 लाख, कुठे 22 लाख, कुठे 1 कोटी 10 लाख, कुठे 10 कोटी. Try to understand, we are fighting against 60-70 years black money. हा राक्षस. आणि या सगळ्यात हे जे होत आहे ते चुकीचं होत आहे कोण नाही म्हणतंय. हे भ्रष्टाचारी त्यांना पकडायचं आहेत. आता दुसरी गोष्ट, हे पण मी आता डायलॉग ऐकून मला इतकं हसायला येते. स्क्रिप्ट कोणी लिहिली, 100 अमेंडमेंट केले. अरे माई बाप, पहिल्या दिवशी तुम्हाला एक्शन प्लॅन सांगायचं का मोदींनी की आज 4,000, नंतर उद्या 2,000, नंतर परवा 500 रुपये. आज इथे पहिलं शहरी भागात मी पुरवठा करणार, नंतर हळूहळू छोट्या शहरात, नंतर ग्रामीण भागात. होय, सगळ्यांना माहित आहे. हे जे बोलतात त्यांना काही कळत नाही का. पण ते जाणून बुधून दिशाभूल करायचा प्रयत्न करतात. जर माझ्याकडे महिन्याला 2 लाख रुपये, 2 लाख कोटीची नवीन करन्सी येणार तर त्याची डिस्ट्रीब्युशन सिस्टम लावताना रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर असो की प्रधानमंत्री असो की अर्थ खात्याचे सचिव, त्यांनी प्लॅन बनवला. आणि इट इज अ वेल डिझाईन प्लॅन. कुठे काय एवढा गोंधळ आणि केओस तुम्ही म्हणताय. काही ठिकाण ते काय लाईनी दाखवतात. मी मुंबईच्या बँकेच्या लाईनी 3ऱ्या दिवशी सांगितलं, 3ऱ्या दिवशी
आणि 5व्या दिवशी आपला रिपोर्टर मी मुंबईत आपला उदय भाऊ आपला रिपोर्टर बरोबर मी गेलो होतो विक्रोळीला आणि तुम्ही ते दाखवलं पण सुद्धा तुमच्या चॅनलवर की कशा पद्धतीने काही लोकांना किरीट भाई. उभे करतात लाईनीत बेनामी लोकांना आणि ते कशा पद्धतीने 100-200 रुपये म्हणून नाही उद्या 1 मिनिट म्हणून काही घटना घडल्या जे काही घडतात ते म्हणजे हिंदुस्थान ते म्हणजे हाहाकार ते म्हणजे अत्याचार हे पराचा कावळा आता 30 दिवस आम्ही पाहतोय मला अभिमान आहे नरेंद्र मोदीचा प्लॅनिंगचा आणि बघा त्यांनी 50 दिवस सांगितले 50 दिवसानंतरचं चित्र पहा आज 30 दिवसानंतर शहरातली लाईन गायब झालेली आहेत लोक जगतायत कोणी मेडिकल मध्ये कोणालाही अडचण किरीट भाई, आलेली नाही. किरीट भाई. एखादी कुठली तरी किरीट घटना भाई. otherwise पण बनते किरीट भाई म्हणून दैनंदिन जीवन एवढंच व्यवस्थित किरीट चालू भाई आहे. निश्चित किरीट भाई शहरातल्या रांगा कमी झाल्या आहेत का जास्त झाल्या आहेत याच्यावर मी आता चर्चा करत नाहीये. आता चर्चा अशी आहे की दिल्ली मुंबई चेन्नई आसाम ठाणे मुंबई नालासोपारा पिंपरी चिंचवड इथे जे करोडो रुपये गुलाबी ज्या नव्या नोटा आहेत त्या सापडतायत त्याच्याविषयी आहे की हे सापडतात कसे याचा आधी विचार झाला नव्हता का विश्वास उडगी या सगळ्याचं खापर तुम्ही आरबीआयवर फोडणार आहात का बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून बँकेच्या एम्प्लॉईजचा या गफल्यामध्ये सहभाग होता बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या सहभागाशिवाय एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणि प्रचंड विस्तृत प्रमाणावर भ्रष्टाचार होऊ शकत नाही. पंतप्रधानांनी 8 तारखेला जी नोटबंदी जाहीर केली 9 तारखेला रिझर्व्ह बँक बंद होती बँकिंग सिस्टम पण बंद होती पण आतून बँक चालू होती आणि 10 तारखेपासून आम्ही सकाळी 8 पासून कामाला लागलो ते अजून कामच करतो लोक लाईनीत आहेत आणि आम्ही काम करतो. आत्ता गेल्या 7-8 दिवसामध्ये या 2000च्या नोटा तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत. आता या प्रक्रियेमध्ये जी करन्सी चेस्ट ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया टू करन्सी चेस्ट ऑफ कमर्शियल बँक एकूण 4000 करन्सीज या देशामध्ये आहेत ज्याचा मालकी हक्क कॅशवरचा हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा आहे आणि ते मॅनेज आम्ही करत असतो त्यांच्या वतीने. आता त्या ठिकाणी करन्सीज टू करन्सीज जी कॅश येते हे नोटिफाय होऊन येत असायला पाहिजे हे तर बरोबर आहे. आता आमच्याकडे आलेली कॅश आमच्या कॅशरच्या मार्फत जी येते ती नोट ऑन नोट नोटिफाय होऊन येते ते कस्टमरला डिलिव्ह करत असताना त्याचं आयडेंटिफिकेशन होतं नोटिफिकेशन होतं त्यामुळे कॅशरच्या लेवलला ब्रँचच्या ऑफिसरच्या लेवलला अशा तऱ्हेचा कोणताही फ्रॉड होणं अशक्य गोष्ट आहे सिस्टममध्ये. पण सिस्टमच्या बाहेर जाऊन सो यू पास ऑन अ बक टू आरबीआय. नो आय एम सेईंग व्हॉट आय एम एक्झॅक्टली मी सांगतो तुम्हाला आरबीआय आणि एकूण फायनान्शियल सेक्टर इज अ फाउंटन हेड ऑफ करप्शन इन दिस कंट्री आणि त्या ठिकाणी करन्सीची पूर्ण जबाबदारी पहिल्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आहे आणि पॉलिसीज त्यांनी ज्या केल्या आहेत त्या मॉनिटर करण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि त्यांनी कोणतंही प्लॅनिंग केलेलं नाही आहे. किंबहुना त्यांनी त्यांच्या संघटनांबरोबर 9 तारखेला जेव्हा मिटिंग केली तेव्हा संघटनांनी सांगितलं आम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशन कॅशचं हवं आहे ते त्यांनी करू दिलेलं नाही आहे आणि मग कशा पद्धतीने कॅश बाहेर गेली याचं त्यांनी रोज वेबसाईटवरती किती कॅश त्यांनी बँकिंग सिस्टममध्ये दिली हे त्यांनी जाहीर करावं. बँकांना कुठल्या बँकेला किती दिली कुठच्या दिवशी दिली दिवसातून 2दा दिली असेल तर किती दिली हे त्यांनी जाहीर करावं. मग तुमच्या लक्षात येईल की बँकांना कॅश अपुरी दिली आणि आत्ता एकूण ज्या नोटा आलेल्या आहेत ना त्या नोटांमधल्या ज्या नोटा बाहेर गेल्या आहेत ना त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेल्या आहेत. आणि हर्षद मेहताचा तुम्ही मगाशी उल्लेख केलात त्यावेळेस जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आली होती त्यावेळेस नवीन खाजगी बँका नव्हत्या फॉरेन बँका होत्या आणि त्या सर्वांना जॉईंट पार्लमेंट कमिटीने दोषी ठरवलं आणि त्यांचे लायसेन्सेस रद्द करायला सांगितलं. आता काय HDFC बँक येस बँक आणि सर्वात मोठी ॲक्सिस बँक ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची पत्नी ह्या ठिकाणी PR आहे किंवा मोठ्या पदावर आहे या बँकेमधले जास्तीत जास्त लोक पकडले गेले आहेत. हा नेक्सस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि ॲक्सिस बँकेचा असल्याशिवाय शक्य आहे का? कारण त्या ठिकाणचा सर्वेलन्स कोण करतं? प्रायव्हेट बँकांमध्ये कुठलाही सर्व्हिस नाहीये आणि काही माणसं पकडली गेली ना तर ते काढली जातात त्यांच्या सगळे आउटसोर्स आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टमवरती असतात. किरीट भाई बोला. किरीट भाई खाजगी बँकांचा रोल या ठिकाणी अत्यंत घाणेरडा आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अधिकारी पकडले गेलेत याचा उल्लेख आपण का नाही करणार? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ठिकाणी सर्वात मोठी दोषी आहे. किरीट भाई सवाल तोच तर आहे की ज्या गोरगरिबांची खाती नागरी सहकारी बँकांमध्ये असतात किंवा जिल्हा बँकांमध्ये असतात किरीट भाई त्यांना आपण नोटबंदी केलेली आहे त्यांच्याकडे व्यवहारच होऊ शकत नाही आणि दुसरीकडे आम्ही पाहतोय की प्रायव्हेट सेक्टर बँकांमधनं प्रचंड मोठ्या प्रमाणावर अशा नोटा डिस्ट्रीब्यूट होताना दिसत आहेत. हे गौडबंगाल तरी नेमकं काय? आता थेट आरोप विश्वास उडगी यांनी केलाय. काय उत्तर द्याल किरीट भाई? मला पहिलंच विश्वासला एक विनंती करायची आहे
आपण चांगले मुद्दे मांडतात, परंतु कुठल्या तरी पत्नी आणि महिलांचा अशा पद्धतीने संदर्भ रहित उल्लेख करणं मला असं वाटतं हे टाळायला हवं. आणि या संबंधी हे माझा मुद्दा असा अत्यंत आहे, अयोग्य मी नाव घेऊन का पद्धतीने बोललो, मी नाव घेऊन का कुठला बोललो, महिला कर्मचारी एक मिनिट मी नाव घेऊन का बोललो, कारण का ऍक्सिस बँक याला इतकं फेवर केलं गेलेलं आहे. संपूर्ण तामिळनाडूमध्ये 7,000 कोटी राष्ट्रीयकृत बँकांच्या नेटवर्कला दिले आणि 6,100 कोटी खासगी बँकांचं जे कमीत कमी नेटवर्क आहे त्या ठिकाणी देण्यात आलं. हे एका राज्याचं उदाहरण आहे. मुंबई शहरात एका राष्ट्रीयकृत बँकेला दिवसाला 500 कोटी हवे होते, त्यांना 100 कोटी देण्यात आले. वेरॅज 5 खासगी बँकांना संपूर्ण पैसे देण्यात आले. आणि हा जो नेमका फेवरिझम आहे हा जॉईंट पार्लर कमिटीने हर्षद मिर्झा कालखंडामध्ये फॉरेन बँकांची नोट डाऊन केला होता. आणि आज ही गोष्ट RBI आणि खासगी बँकाचं नेक्सस दाखवतं आणि खासगीच बँका ह्या सगळ्या ठिकाणी पकडल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची करन्सी आणि खासगी बँका यांच्यावरती स्पेशल विश्वासराव जरा चर्चेत आपण पण जबाबदारीने वागावं. आता मी बोलतोय ना, मग परत तोच मुद्दा. माझा पॉइंट फक्त एवढाच होता की तुम्ही ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांचा पत्नीचा उल्लेख केला तो अत्यंत अयोग्य आहे. तुम्ही तुमची आर्ग्युमेंट करा, माझी काही हरकत नाही, परंतु अशा प्रकाराने कुठला पत्नीचा कुठला लेडी ऑफिसरचा असा उल्लेख करणे अत्यंत बेजबाबदारीचं विधान आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे रांगेत आहेत ते देशभक्त नाही. विश्वासराव एक मिनिट थांबा आता जरा. देशभक्त आणि देशद्रोही या दोन गोष्टींचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला होता. विश्वासराव थांबा. आणि म्हणून माझा पहिला देशभक्त आणि देशद्रोही याचं सर्टिफिकेट मुख्यमंत्र्यांनी देण्याची गरज नव्हती. मुख्यमंत्री इज ऑन रेकॉर्ड की जे लाईनीत आहेत हे देशद्रोही आहेत अशा तऱ्हेने मुख्यमंत्री बोलत असतील. आज एक आमदार बोलत होते दुसऱ्या वाहिनीवरती की भ्रष्टाचाराला गोळ्या घाला असं भारतीय जनता पक्षाचा एक आमदार आज एका चॅनलवरती बोलत होता. हे काही हुकुमशाही राष्ट्र आहे? या लोकशाही देशामध्ये आज 200 बँक कर्मचारी अधिकारी पकडले गेले तर त्यांना तुम्ही शिक्षा द्या, पण हे सगळेच्या सगळे 10 लाख बँक कर्मचारी अधिकारी हे देशद्रोही आहेत किंवा हे चोर आहेत असं कसं तुम्ही म्हणू शकता? आणि म्हणून 10 लाख बँक कर्मचारी गेले 35 दिवस काम करतायत, त्याची पंतप्रधानांनी पण प्रशंसा केली, मात्र त्यांच्या कामाचा दाम नाही दिला, त्यांना रजा नाही दिली. आणि तरीही खासगी बँकांना तुम्ही फेवरेटिझम करतात याचा आम्ही उल्लेख केला तर आम्ही देशद्रोही ठरतो. हे कसं काय? लोकशाही देशामध्ये अशा तऱ्हेचं वक्तव्य खपून घेतलं जाणार नाही. विश्वासजी आणि किरीटजी, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक मुद्दा आहे, तो म्हणजे दोषींवर कारवाई नेमकी काय होणार? आता जे पैसे पकडले गेले, किरीटभाई आता जे पैसे पकडले गेले ते फक्त हिमानगाचं वरचं टोक आहे का? आपण त्याच्याकडे एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा G24 तास. आपण पाहतोय भ्रष्टाचाराचं नवं चलन. भ्रष्टाचाराचं नवं चलन या विषयाची गरमागरम चर्चा आपण पाहताय. किरीट सोमय्या, राजीव सातव, विश्वास उटके आणि विश्वंभर चौधरी. जो दुसरा मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. नोटांचा काळा बाजार करणाऱ्यांवर सरकार कशी कारवाई करणार? नोटांचा काळा बाजार करणाऱ्यांवर सरकार कशी कारवाई करणार? विश्वास उटगी, नोटेचा प्रवास हा नम्रानी होतो. हो, सिक्युरिटी प्रेस मध्ये ती छापली जाते. हो. अशा आपल्याकडे 5 प्रिंटिंग प्रेस आहेत. बरोबर. आणि जवळपास आपल्याकडे 4000 या करन्सी चेस्ट आहेत. हे सगळं RBIच्या अंडर येतं. हो. आणि त्या करन्सी चेस्ट मधून बँकांकडे पैसे येतात. तेव्हाही त्या कोणाला किती पैसे दिले गेले त्याच्या नंबरासकटचा पूर्ण रेकॉर्ड असतो आणि मग त्या खातेदाराला दिले जातात. मग इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात दिल्ली पासून चिंचवड पर्यंत, उल्हासनगर पासून फरीदाबाद पर्यंत पैसे सापडतायत. त्याचा छडा लावणं हे काही रॉकेट सायन्स आहे? मुळीच नाही. किंबहुना सिस्टममध्ये ज्या गोष्टी असतात, समजा एखादा कॅशच चुकला तर त्या दिवशी संध्याकाळी त्याला पैसे भरायला लागतात, एक्सेस कॅश किंवा लेस कॅश. मग त्याला ही हॅज टू पे ऑफ, त्याचं अकाउंट फॉर होतं. परंतु सिस्टमच्या बाहेर होऊन जे आत्ता जे तुम्हाला दिसत आहेत ना, म्हणून तिथे मी म्हटलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातून कॅश प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये जास्तीत जास्त सिस्टमच्या बाहेर गेलेली आहे. किंवा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सुद्धा काही ठिकाणी हाय प्लेसेसमधले ब्युरोक्रॅट्स, मोठे उद्योगपती, मोठे दलाल, मोठे राजकीय नेते हे आपापली कनेक्शन्स वापरतात. ते त्या ठिकाणी करन्सीजमध्ये इन्फ्लुएन्स करणाऱ्या मोठ्या अधिकारी म्हटल्यानंतर त्याच्या 7 ग्रेड्स असतात. कोणते अधिकारी आहेत
तर मी तुम्हाला सांगतो, चीफ मॅनेजर खालचा कोणी मनुष्य याच्यात इन्व्हॉल्व नसतो, पण मोठे असू शकतात की नाही, हो वरच्या साहेबांचा फोन आला म्हणून एवढी कॅश काढून दिली, हे प्रकार मात्र होऊ शकतात. म्हणून तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारलात की तो मनुष्य लाईनीत न येता त्याच्या घरी 2000च्या नोटा कशा आल्या, तर त्या अशा पोहोचवण्यात पण आलेल्या आहेत. आणि म्हणून मोठ्या ठिकाणी जशी मोठी कर्ज मोठ्यांनी दिली आणि ती वसूल होत नाहीत आणि म्हणून 16 लाख कोटी थकीत आणि बुडीत कर्ज आहेत, तसंच मोठी कॅश मोठ्या पातळीवरती स्पेशल इन्फ्लुएन्स लावून मोठ्या शहरातल्या विशेष करून दिल्ली, मद्रास, मुंबई, कलकत्ता या ठिकाणी आणि अर्थातच सोन्याचे व्यवहार या ठिकाणी तुम्हाला हे आढळेल. राजीव आणि सातव- म्हणून त्या ठिकाणी करन्सीएस हँडलिंग, करन्सीएस मॉनिटरिंग हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंडर आहे. बरोबर, आणि प्राथमिक तुमचा जबाबदारी सगळा त्यांची रोख आहे, येते. तुमचा सगळा रोख आहे तो आरबीआय वर आहे. आणि वरच्या राजीव अधिकाऱ्यावर. सातव, रिझर्व्ह बँक हे सगळं हाताळण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले असा विश्वास उडगींचा दावा आहे. आरबीआयचे उच्चपदस्थ कर्मचारी याच्यात सहभागी असं त्यांचं नाव आहे. मोठ्या प्रमाणावरचं चलन इतक्या भ्रष्ट मार्गाने सापडतंय, याच्यात पूर्णपणे फक्त आपण आरबीआयला दोषी मानणार. फार कमी वेळा आले. का कमी वेळा आले? मुद्दा असा आहे की मॉनिटरी पॉलिसी डिसाईड करायचा, मॉनिटरी पॉलिसीच्या संदर्भात निर्णय घ्यायचा एक्सक्लुझिव्ह अधिकार, पूर्णपणे अधिकार हा आरबीआयचा आहे. आरबीआयच्या गव्हर्नरपदी उर्जित पटेलांना आणून ज्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आरबीआयची संस्था हिला अंडरमाइन करायचं काम नरेंद्र मोदींनी केलं. आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर दररोज प्रेस कॉन्फरन्स कोण ॲड्रेस करतंय? आरबीआयचा गव्हर्नर करत नाही आहे, रेव्हेन्यू सेक्रेटरी करतात, केंद्र सरकारचे सेक्रेटरी करतात. आयडियली तसं पाहिलं तर दररोज आरबीआयच्या गव्हर्नरने ह्याच्यात ब्रीफ करायला पाहिजे, चीफ इकॉनॉमिक ॲडवायझरनी बोलायला पाहिजे. हे महत्त्वाचे पदाधिकारी, महत्त्वाचे अधिकारी बोलायला तयार नाहीत. का बोलायला तयार नाही? कारण त्यांना विश्वासातच यात घेतलेलं नाही. आणि उदाहरण सांगतो, आता G24 तासमध्ये कॅमेरामनला किंवा G24 तासमध्ये एखाद्या युनिटमनला काही सांगायचं असेल तर ते संपादका थ्रूच सांगावं लागेल, ते तुमच्या चीफ माणसाकडूनच सांगावं लागेल. ते जर बाहेरचा कोणी माहिती आणि जनसंपर्क मंत्री सांगायला लागला तर तो ऐकणार आहे का? मुद्दा असा आहे की बँकांवर नियंत्रण आरबीआय ठेवतं, आरबीआयला तुम्ही विश्वासात घेत नाही, आरबीआयच्या यंत्रणेचा नीट वापर करत नाही आणि त्यामुळे हे सगळं फेल्युअर आहे. आणि पहिला जो प्रश्न तुमचा होता की ही सगळी स्क्रिप्ट आणि हे सगळं फेल्युअर हे पंतप्रधानांचं आहे. मला दुसरा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करायचा आहे, तो म्हणजे खाजगी बँकांमधले व्यवहार समोर येत आहेत, परंतु बंदी मात्र आम्ही जिल्हा बँकांवर आणि नागरी सहकारी बँकांवर घातली. हाच तर खरा सवाल आहे. विश्वंभर चौधरी, आमचं टार्गेट चुकतंय का आमचा निर्णय चुकलाय का त्याची अंमलबजावणी चुकली आहे? 125 करोड लोक हे चोर आहेत असं गृहीत धरूनच या योजनेची आखणी झाली. मगाशी किरीटभाई म्हणाले की पंतप्रधान सांगतील का की आज 2,500 आणि उद्या 4,000. तर मला असं वाटतं की ठीक आहे, डिमॉनिटायझेशनचा निर्णय हा सिक्रेट होता इथपर्यंत मी समजू शकतो, पण एकदा त्याची 8 नोव्हेंबरला घोषणा झाल्यावर निदान लोकांना कळलं पाहिजे की आम्हाला आज खरंच किती पैसे मिळणार आहेत बँकेतून. आज अशी पुण्यात अशी स्थिती आहे, किरीटभाई मी खोटं सांगत नाही, 30-30, 40-40 लोक कोणत्याही रांगेत तुम्हाला दिसतात. शहरातल्या रांगा संपल्या हा अपप्रचार आहे. रांगा आजही आहेत शहरातल्या, कायम आहेत रांगा. आणि अक्षरशः मी सांगतो, बँकेमध्ये विचारायला लागतं पहिल्यांदा की बाबा तुम्ही किती देणार आहे आम्हाला पैसे, आणि मग त्याप्रमाणे चेक लिहायला लागतो, अन्यथा तो चेक वाया जातो. अशी परिस्थिती आहे. मुद्दा असा आहे उदयजी, मला वाटतं विश्वास उडगी यांनी फार महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की हे सगळं खाजगी बँकांनी केलं का, आणि हे जर असेल तर ते अति भयानक आहे. मग ते अजून त्या खरं म्हणजे करप्शनच्या लेव्हलच्या पुढे जाणार आहे की मग तो सरळ सरळ नेक्सस आहे की ज्या राष्ट्रीयकृत बँका लोकांच्या, सामान्य माणसांच्या बँका आहेत त्यांना पैसे न देता जर जास्त पैसे जर खाजगी बँकांना दिले असेल तर यापेक्षा वेगळं काहीच होणार नाही. खरं म्हणजे राष्ट्रीयकृत गोष्टींना प्राधान्य पाहिजे. दुर्दैव आहे या देशाचं, आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्याला असे मिळालेत की जे BSNLची काळजी करत नाहीत, त्यांना रिलायन्स जिओची काळजी असते, त्यांना सरकारच्या कुठल्याही योजनेची काळजी नाही, त्यांना दुसऱ्या खाजगी भांडवलदारांची काळजी. म्हणून ते BSNLच्या जाहिरातीत पंतप्रधान दिसत नाहीत तर ते जिओच्या जाहिरातीत दिसतात, रिलायन्सच्या. मुद्दा एवढाच आहे की ज्या प्रकारे विश्वास उडगी यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो मला अतिशय गंभीर अशासाठी वाटतो की कॅश डिस्ट्रीब्युशन मध्येच जर एक डिस्क्रिमिनेशन केलं असेल, त्याच्यामध्येच जर एक भेदभाव केला असेल, तर मग आपण सरकारी बँकांच्या लोकांना काही म्हणू शकत नाही. सरकारी बँकांचे अधिकारी हे खरं म्हणजे आता बदनाम होतील. सरकारी बँकातले सगळेच अधिकारी चांगलेत असं काही माझा दावा नाही, पण बहुतांशी जो अनुभव असा आहे तर सरकारी बँकातले अधिकारी हे चांगले लोक आहेत, ते तशा पद्धतीने जाणार नाहीत. परंतु आता खाजगी बँकांनी हे केलं असेल तर त्यांच्या माथी खापर फुटलं जाऊन लोकांचा बँकिंगवरचा विश्वास उडण्याचा हा मुद्दा आहे असं मला वाटतं. लोकांना असं वाटतं की जर अरे विजय मल्ल्याचं कर्ज माफ केलं, सरकारला आम्ही दोष दिला, सरकारचा निर्णय होता का, SBIवर खरं म्हणजे प्रेशर टाकलं का, SBIचा तितकाच दोष आहे. म्हणजे SBIच्या अधिकाऱ्यांचा अजिबात कमी, ते दावणीला बांधलेले सरकारच्या. स्वायत्तता हा प्रश्न जसं उर्जित पटेलांची जी अवस्था आहे तीच अरुंधती रॉय यांची अवस्था आहे, वेगळी काही अवस्था नाही. यांचा मास्टर, हिज मास्टर्स व्हॉइस असं पूर्वी तबकडी यायची, हिज मास्टर्स व्हॉइस. तर नरेंद्र मोदी हे फक्त एक मास्टर आहेत आणि त्यांचाच व्हॉइस सगळीकडे आहे.
बाकी ही सगळी मंडळी जी आहेत ती फक्त कळसूत्री बाहुलीत हे आपण लक्षात घेतलं किरीट पाहिजे. सोमय्या- खाजगी बँकांची जसं आपण आता म्हणाला तसं रिझर्व्ह बँकेच्या चेकपोस्टवरती खाजगी बँकांची चौकशी करायला पाहिजे, कोणाकडे किती कॅश गेली ते काढायला पाहिजे. खाजगी बँकांवर वेळ पडली तर ह्या बँका निर्भीडपणे बंद केल्या पाहिजेत. HDFCचे पारेख हे मोदींची स्तुती करतात म्हणून HDFC बँकेला फेवर देता कामा नये. वेळ पडली तर या बँकांना निपटून काढायला पाहिजे असं मला वाटतं. किरीट सोमय्या, नोटांचा अशा प्रकारे काळा बाजार करणाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार? आपण बँकांचं CCTV फुटेज मागितलंय, आपण बँकातल्या काही कर्मचाऱ्यांना अटक केली आहे, परंतु हे फक्त केवळ हिमनगाचं वरचं टोक आहे. मुळात या बँक कर्मचाऱ्यांवर असं करण्याकरता दबाव कोणी आणला? यामागे बँकेतले उच्चपदस्थ अधिकारी, RBI का सरकारमधले काही मंत्री अथवा सरकारी उच्च पदावरचे अधिकारी? हे सगळं शोधून कसं काढणार? जनतेला विश्वास तुम्ही कसा देणार आहात की रांगेत उभा असणारे जे लोक आहेत त्यांना 2,000 रुपये मिळत नाहीत आणि यांच्याकडे 2-2, 20-20 कोटीच्या सगळ्या कॅश सापडत आहेत? हा विरोधाभास दूर करण्याकरता तुम्ही यांच्यावर कारवाई काय करणार आणि कशी करणार? किती लोकांवर करणार? आणि मान्य उदयराव, फार सुंदर पद्धतीने काम चाललेलं आहे. काही छोटे मोठे उदाहरण डोळ्यापुढे ठेवून सगळं काळं चित्र रंगवण्याचा जो प्रयत्न चालला आहे त्यात हिंदुस्थानातला 1.25 कोटी लोकांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. काही लोक सरस चाललेले आहेत, जे चोर आहे, जे लबाड आहेत, मग तो इन्कम टॅक्स मध्ये असेल, बँकेत असेल, RBI मध्ये असेल की किरीट सोमय्या पॉलिटिकल पार्टी मध्ये असेल की त्याचा कलिग असेल, त्या सगळ्यांवर कारवाई होत आहे, होणार आहे. काही वेळेला आपण अशा प्रकाराने प्रेझेंटेशन करतो. आज प्रेझेंटेशन असं केलं जातं की प्रायव्हेट बँक. आपल्या माहितीसाठी सगळ्या बँकांना त्यांची जी नेटवर्क आहे किंवा जी कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे कॅशचं वाटप केलं गेलं आहे. नॅशनलाइज बँक असो, प्रायव्हेट असो, जो गोंधळ झालेला आहे सगळ्या प्रकारांचा बँकांमध्ये झाला आहे, सगळ्या प्रकारांचा. आता आपण 4 फोटो दाखवले आणि बाकी 44 नाही दाखवले, ज्याच्यामुळे ते बाकी इमानदारांनी हे चोर आहेत. समाजात प्रत्येक स्तरावर कुठे ना कुठे त्रुटी, गंदगी निर्माण झालेली आहे. RBIचा गव्हर्नरला आज कोलकातामध्ये कुठला तरी एका राजकीय पक्षाच्या लोकांनी निदर्शन करून त्यांना काळे झेंडे दाखवले. ही दुर्दैवी घटना आहे. हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली हा निर्णय झालेला आहे. मी माझे मित्र रजनी सातवच्या द्वारा म्हणजे त्याच्या नावाचा उल्लेख करतो कारण की तो माझा मित्र आहे, सातव राजीव. परंतु खरं सगळ्यांना सांगायचं आहे, मी गेले काही दिवस रोज ऐकतो 1,61,000 कोटी रुपये माफ केले नरेंद्र मोदींनी, मोठा उद्योगपतींनी. मी त्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो, भाऊ, कॉमर्स इकॉनॉमी आणि बँकेची भाषा समजून घ्या. ते NPA, ते बेड डेट हे मोदी येण्यापूर्वी घोषित झालेलं होतं आणि अकाउंटिंगच्या कायद्याप्रमाणे जे गाईडलाईन चिदंबरम, प्रणव मुखर्जींनी पण मान्य केली होती की NPA झाल्यानंतर बुक्स ऑफ अकाउंट मध्ये तो जो नफा झाला असेल, आपल्याला जर कॉमर्स इकॉनॉमीचे याची बॅलन्स शीटची भाषा हवी असेल ते मी पाठवून देतो. म्हणून कृपा करून हे बंद करा. मल्ल्याचे पण पैसे माफ केले नाही, कोणाचे नाही. बँकेत प्रॉफिट मध्ये ते NPA दाखवावे लागतात. यांच्या सगळ्यांच्या विरोधात कारवाई चालू आहे, चालूच राहणार आहेत. म्हणून जे चोर आहेत चोरांच्या विरुद्ध कारवाई होत आहे, होणारच. काय सांगा राजीव सातव? किरीटभाई माझे चांगले मित्र आहेत, किरीटभाई अत्यंत विद्वान आहेत, परंतु मला वाटतं भाजपला त्यांची तेवढी कदर अजून दिसत नाही आहे, कारण तशी असती तर त्यांना आत्तापर्यंत पंतप्रधानांनी मंत्री केलं असतं. मुद्दा यातला काय, किरीटभाईंनी आता सांगितलं अर्थशास्त्राची भाषा, इकॉनॉमिक्सची भाषा. मी काय इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी नाही, मी ग्रामीण भागातला माणूस आहे. आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला एवढंच समजतं की विजय माल्याचे जर 1,000 कोटी रुपये हे राईट ऑफ होत असतील,
NPA मध्ये दाखवले जात असतील तर आमचेही 20,000, 50,000, 1,00,000 आमचेही NPA दाखवा आणि आमचेही राईट ऑफ करा. एवढाच प्रश्न या देशातल्या सर्वसामान्य माणसासमोर आहे. 1,62,000 कोटी जर मोठ्या मोठ्या कॉर्पोरेटचे तुम्ही माफ करता तर आमच्या शेतकऱ्याचे 1,00,000 कोटी 1,00,000 कोटी जे असतील ते राईट ऑफ करा ना. कारण हे राईट ऑफ केल्यानंतर हे वसूल होणारच नाहीत. आतापर्यंत राईट ऑफचा अनुभव आहे, कधी वसूल झालं नाही, पहिला मुद्दा. दुसरा, ज्या पद्धतीने ही चर्चा चाललेली आहे त्या चर्चेमध्ये कुठंतरी सरकार 100 जणांचे बळी गेले या संदर्भात तुम्ही चर्चा करणार आहात का नाही? काही बँक अधिकाऱ्यांना हार्ट अटॅक आले या संदर्भात चर्चा करणार आहात का नाही? काही जणांना आज पैसे मिळाले नसल्यामुळे हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन जाता आलं नाही, त्यामुळे त्यांचे जीव गेले, याची चर्चा करणार आहोत का नाही? ती करावी लागेल. तुम्हाला जर RBIच्या गव्हर्नरला काळे झेंडे दाखवल्यामुळे वाईट वाटत असेल तर आम्हाला अभिमान आहे, आम्ही दाखवले काळे झेंडे आणि यापुढे सुद्धा दाखवणार. यासाठी दाखवणार की RBIचा गव्हर्नर असेल, या देशाचे पंतप्रधान असतील, या देशाचे अर्थमंत्री असतील, यांची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीपासून त्यांना पूर्णपणे अपयश आलंय आणि त्यांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. यासाठीचा हा विषय. सर्वसामान्य माणसाला जो त्रास होतोय त्याची जाणीव या सरकारला नाही, हे सगळ्यात मोठं दुःख आहे. विश्वंभरजी, या सगळ्यांवर कारवाई कशी होणार एवढाच फक्त आता सवाल आहे. कारवाई करणार कोण हा मुद्दा आहे आणि कारवाई करायला वरचा माणूस हा व्हर्टेब्रेट असावा लागतो, तो पृष्ठवंशी असावा लागतो. तो अपृष्ठवंशी असून चालत नाही, तो फक्त सत्ताधाऱ्यांच्या हामध्ये हा करणारा असून चालत नाही. मी सांगतो, राजूभाऊ म्हणाले त्यांनी त्यांच्या पक्षाने केलं, त्यांच्या पक्षाने केलं असेल बंगालमध्ये. महाराष्ट्रात उर्जित पटेल आले तर मी सामान्य नागरिक म्हणून त्यांना काळे झेंडे दाखवेन. का मी दाखवू नयेत काळे झेंडे? ते माझे पगारी नोकर आहेत, मी कर भरतो, माझ्या कराच्या पैशातून उर्जित पटेल यांचा पगार होतो आणि म्हणून उर्जित पटेल हे माझे पहिले नोकर आहेत आणि मग ते मोदींचे नोकर आहेत. पहिल्यांदा ते माझे नोकर आहेत कारण ते माझ्या करातून आलेला पैसा घेतात आणि म्हणून काळे झेंडे दाखवायचे नाही. तर जनतेच्या हातात खरं म्हणजे सस्पेन्शनची पण पॉवर्स पाहिजेत आता, की जर असे इन्व्हर्टेब्रेट लोक यायला लागले ज्यांना पाठीचा कणा नाही आणि जे सत्ताधाऱ्यांनी सांगितलं तसं, कशासाठी रघुराम राजनला मुदतवाढ नाही दिली हो, त्याचं देशाला उत्तर मिळालं 8 तारखेला. रघुराम राजन अडथळा होते कारण रघुराम राजननी ही सगळी अनागोंदी अशी होऊ दिली नसतो. तो शेवटी क्वालिफाईड माणूस होता, त्यांनी ही अनागोंदी होऊ दिली नसते. दुर्दैवानी त्या माणसाची किंमत नाही आणि त्याला तर मुदतवाढ दिलीच नाही. परंतु उर्जित पटेल आज जे काही करतायत, उर्जित पटेलांकडे एक तरी जस्टिफिकेशन आहे का? RBIचा एक असा गव्हर्नर मला दाखवा जो इतक्या बेजबाबदारपणे वागतो की सगळं काही अर्थसचिव सांगतात ना RBIचे गव्हर्नर गायब आहेत. हे मला सांगा तुम्ही कसं आहे? आणि जे बोललं जातं मोदींचं, अंबानीचं आणि उर्जित पटेलांचं कनेक्शन, त्याच्यावर उर्जित पटेलांनी काय सफाई दिली देशाला? उर्जित पटेलांचं काम होतंय देशाला सफाई द्यायचं. तुम्ही एका सर्वोच्च जागेवर बसत आहात RBIच्या आणि तिथं तुम्ही कोणाच्या तरी प्यादे आहात. हे तुम्ही आपला मुद्दा फक्त एका गोष्टीवर होता की हे जे पैसे सापडलेले आहेत किंवा जे हिमनगाचं टोक आहे त्याच्यावर कारवाई कशी होणार? विश्वास गुडगी, आपण काय उपाय सुचवाल? बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागे तर CCTV फुटेज घेऊन धावता येणार नाहीये. नाही, सगळ्या ब्रँचेसमध्ये CCTV आहे आणि सगळं दिसू शकतं, पण सिस्टम मधल्या गोष्टी दिसतील, सिस्टमच्या बाहेरच्या गोष्टी कशा दिसणार? त्यामुळे आता इंटेलिजन्स एजन्सीज आणि एन्फोर्समेंट डायरेक्टर जे करताय ना ते योग्य करताय आणि त्या ठिकाणी बिझनेसमन, बँकर, वरच्या स्तरावरचा आणि राजकीय नेते पण सापडतील आणि त्या सापडल्यानंतर कायद्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना जेल झाली ना तरी त्याचा आनंद व्यक्त केला पाहिजे. कारण ते देशाच्या अर्थव्यवस्थेला नख लावणारी गोष्ट करतायत आणि मग 500 आणि 1000च्या नोटांमध्ये ज्यांनी साठा केला त्यांना साठवण्याकरता 2000ची नोट आता सोपी होणार आहे म्हणून 2000च्या गुलाबी नोटांमध्ये साठवण करतात. प्रश्न असा आहे की साठेबाजांकडे जुन्या नोटा जाऊन नवीन नोटा येणार आहेत म्हणून 365 दिवस त्यांच्यावरती रेड पडली पाहिजे आणि सर्व भारतीय माणसांचा हा आग्रह असला पाहिजे अशा साठेबाजांवरती खणून काढा. दॅट्स वेल. प्रेक्षको, भ्रष्टाचाराचं नवं चलन या विषयावरची रंगलेली ही चर्चा आपण पाहिलीत. सामान्य जनता नोटांसाठी रांगेत उभी आहे आणि करोडो रुपयांचं बेहिशोबी नवे चलन काही लोकांना सहज सापडतंय, त्यांच्याकडे कसं मिळतंय यावर आज प्रकाशझोत टाकण्यात आला. कोणती पूर्वतयारी न करता केवळ हिरोगिरी करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला गेला. चलन छापण्याचं, चलन वाटण्याचं कोणतेही नियोजन सरकारकडे नाही असा भडीमार विश्वंभर चौधरी यांनी केला. बँकिंग क्षेत्रातल्या त्रुटीमुळे काळा पैसा अगदी सहजपणे पांढरा होतोय, तो पांढरा करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या वापरल्या जातात याकडे त्यांनी लक्ष वेधलं. या सगळ्या नोटबंदीच्या गोलमालचं स्क्रिप्ट, लेखन, दिग्दर्शन, निर्मिती ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच केले. सरकारनं कॉर्पोरेट कंपन्यांचे 1.5 लाख हजार कोटी रुपये सहज कर्ज म्हणून राईट ऑफ केले. त्यातून बँक अधिकाऱ्यांनी वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेतले. हे सगळं पंतप्रधानांचं अपयश आहे अशी टीका काँग्रेसच्या राजीव सातव यांनी केली. भ्रष्टाचाराची कीड खरंच खूप खोलवर पसरली आहे.
त्याला आळा घालण्यासाठी मोदींनी नोटबंदीची क्रांती केली आहे असं सांगताना 35 दिवसात कुणी उपाशी राहिलं का, बँकांपुढे आता रांगा नाहीत, सगळं काही आलबेल आहे असं चित्र रंगवण्याचा प्रयत्न भाजपच्या किरीट सोमय्या यांनी केला. सध्या ज्या बेहिशोबी नव्या नोटा सापडत आहेत त्यामागं रिझर्व्ह बँक, खासगी बँकातल्या अधिकाऱ्यांचं साठवलोट आहे असा आरोप विश्वास उडगी यांनी केला. खासगी बँकातल्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सगळ्याच बँक कर्मचाऱ्यांना दोष देणं चुकीचं आहे असंही ते म्हणाले. प्रेक्षको, चोराच्या वाटा चोरांना माहिती असतात. तुम्ही किती कठोर नियम कायदे करा, त्यातून पळवाटा काढणारे भ्रष्ट महाभाग आपल्या देशात दिसतात हे खरं दुर्दैव आहे. अशा भ्रष्ट लोकांमुळे करोडो रुपयांची बेहिशोबी रोकड सापडते आहे. आयकर, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, CBI, पोलीस, ACB यांच्या संयुक्त कारवायांमुळं असे प्रकार आज उजेडात येत आहेत. या सगळ्या यंत्रणांनी एकमेकांच्या सहकार्यानं काम केलं, भ्रष्टाचारांना असं उघडं केलं. एवढंच नाही तर पुन्हा असं करण्याची हिंमत होणार नाही अशी कडक त्यांच्यावर कारवाई केली तर नोटाबंदीचा हा निर्णय यशस्वी होईल. अन्यथा यातून काही हाती लागणार नाही अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. आता जे पकडलं गेलंय ते फक्त हिमानगाचं टोक आहे. अजून बरंच काही हाती लागणार आहे. एन्फोर्समेंट डायरेक्टरेट आणि बाकीच्या एजन्सीजनी आता हे सगळं खणूनच काढायला हवं. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.